नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज ज्या दोन रेसिपीज आपण बनवणार आहोत त्या अतिशय सोप्या आहेत, अगदी घरच्या घरी सोपे इन्ग्रेडियंट्स वापरून बनवता येणाऱ्या। पहिली रेसिपी आहे ती म्हणजे खिचडी आणि खिचडी बरोबर खाण्यासाठी गुजराती कढी। तर चला चालू करूया। तर सगळ्यात आधी खिचडी बनवण्यासाठी मी हा प्रेशर कुकर घेतलाय। आपण हा भिजवलेला तांदूळ घालूया आणि त्याचबरोबर थोडीशी मुगाची डाळ पण। याच्यामध्ये आपण आता घालूया हळद। हळदीनंतर आता याच्यामध्ये आपण घालूया हिंग, मीठ आणि आता याच्यामध्ये आपण पाणी घालूया आणि याला चांगलं मिक्स करून कुकरचं झाकण लावून घेऊया। झाकण लावल्यानंतर आपण आता गॅस ऑन करूया आणि हे जे डाळ आणि तांदूळाचं मिक्सचर आहे त्याला 4 ते 5 शिट्या येईपर्यंत शिजवून घेऊया। तर कढीच्या तयारीसाठी हे जे दही आहे ते मी एका बोल मध्ये घेते आणि दह्यामध्ये आपण ते फाटू नये म्हणून थोडंसं बेसन घालून घेऊया, थोडं मीठ आणि माझ्याकडे ही आलं आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती मी या दह्याच्या मिक्सचर मध्येच टाकून घेणार आहे, म्हणजे ती छान दह्याबरोबर व्यवस्थित मिक्स होईल। आता पाणी टाकण्याआधी हे आपण सगळं एका विस्कनी नीट मिक्स करून घेणार आहोत। जर तुम्ही आधीच पाणी टाकलं तर ह्याच्यामध्ये गुठळ्या होतील, त्याच्यामुळे आधी हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि नंतर त्याच्यात पाणी टाका। आता हे मिक्सचर एकदम स्मूथ झालंय, ह्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकू शकतो। डाळ आणि तांदूळ शिजलेला आहे। आता आपण कढीची फोडणी करून घेऊया। त्याच्यासाठी एका भांड्यामध्ये तूप गरम करून घेऊया। जर तूप नको असेल तर तेल पण वापरू शकता आणि तुपामध्ये घालूया मोहरी। मोहरी आता छान तडतडली आहे, याच्यामध्ये घालूया हिंग, लवंग आणि कढीपत्ता। माझ्याकडे ह्या गोल सुक्या मिरच्या आहेत, ह्या मी फोडणीमध्ये घालणार आहे। जर तुमच्याकडे साधी सुकी मिरची असेल तर ती सुद्धा तुम्ही घालू शकता। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये आता हे दह्याचं मिश्रण घालून घेऊया। मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे आणि गुजराती जेवण म्हटलं की थोडंसं ते गोडसर असतं, त्याच्यामुळे आपण याच्यात थोडी साखर पण घालून घेऊया। सगळे इन्ग्रेडियंट्स कढीमध्ये गेलेले आहेत। याला आता मंद आचेवर 10 ते 12 मिनिटं शिजून देऊया। आपल्या खिचडीचे डाळ आणि तांदूळ शिजलेला आहे, याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे। तर आता आपण पाणी टाकून हे मिक्स करून घेतलंय, याला बाजूला ठेवूया आणि आता याची फोडणी करून घेऊया। तर फोडणीसाठी एका भांड्यामध्ये थोडंसं तेल गरम करून घेऊया। तुम्ही तुपाची पण फोडणी देऊ शकता आणि तेलात घालूया मोहरी। मोहरी तडतडली की ह्याच्यात घालूया हिंग, थोडं जास्तच हिंग घालायचं आहे, कढीपत्ता आणि ही जी तयार फोडणी आहे ती आता आपण या खिचडीत ओतूया। फोडणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपण याच्यामध्ये पाणी घातलं होतं, त्याच्यामुळे ह्याला परत थोडंसं आपण शिजवून घेणार आहोत 2 ते 3 मिनिटं। आपली खिचडी आणि कढी दोन्ही तयार आहे। चला या खिचडीला आता आपण सर्व करूया आणि त्याचबरोबर आता आपण ही कढी सुद्धा सर्व करून घेऊया। फायनली गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर। खिचडी आणि कढी अगदी छान कॉम्बिनेशन। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। Do subscribe to our channel. Stay connected. Happy cooking!